चोळप्पांसाठी स्वामी आले. मी त्यांची 6वी पिढी. स्वामी 21 वर्ष आमच्या घरात राहिले. समाधी घ्यायच्या 5 वर्षांनी हे जे काय मंदिर आहे महाराजांनी स्वतःच्या हाताने बांधलं आणि 30 एप्रिल 1878 साली मंगळवारी दुपारी 3:30 वाजता स्वामींनी इथे समाधी घेतली. हा वर जसा गाभारा आहे तसा संपूर्ण खाली पण आहे. ब्रह्मानंदी नाव आहे गुहेचं. ते साक्षात पद्मासन स्वामींचा देह अजूनही आहे. म्हणजे आपण उद्या तुमची इच्छा झाली तुम्ही मंदिर बांधू शकता, आमची झाली आम्ही बांधू शकतो, पण समाधी ही त्यांच्या इच्छेने असते. समाधी घेताना मागं 3 मूर्ती आहेत. खंडोबा, म्हाळसा, भानू. त्यांना स्वामींनी वर पाहुणे म्हणून स्थापना केली. इकडे आम्रकोटेश्वर शिवलिंग आहे आणि इकडे हा गणपती आहे उजव्या सोबत. त्यांना वर आदराने पाहुणे म्हणून स्थापना करून महाराज स्वतः इथं खाली बसलेले. महाराजांनी काय सांगितलं, ज्याला मला भेटायला येत असेल तोच मला हुडकत देईल. बाकी हे चोळप्पा महाराजांचं घर होतं. 5 वर्षांनी हे घर पाडलं, इथं मंदिर बांधून स्वामींनी इथे समाधी घेतली आणि अजूनही इथं कंटिन्यू भक्त दर्शनाला येत असतात. सकाळी 6 ते 10 मध्ये इथे अभिषेक सेवा असतात. अभिषेक घेऊन गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दर्शन असतं. धनंजय गुरुजी ते सगळं अभिषेक वगैरे करून देतात. चोळप्पा महाराजांची 6 जनरेशन.